राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। दिघा विभागातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय भेटवस्तू उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना वह्या वाटप, इयत्ता 10वी व 12वीच्या 60हून अधिक गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग, फाईल व इतर शालेय भेटवस्तू वाटप करण्यात आले। तसेच दिघा विभागातील 10वी व 12वी मधील प्रथम क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणात भर मिळावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून मोफत टॅब वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे यावेळी एक महत्त्वाचे उपक्रमही राबवले। पुष्पगुच्छ न आणता गोरगरीब गरजू मुलांना उपयोगी पडतील अशा भेटवस्तू आणल्यास त्याचा लाभ गरिबांना होईल असं आवाहन करण्यात आले होते। त्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, माजी गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य, ऋता जितेंद्र आव्हाड, ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा, महबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य, आमदार शशिकांत शिंदे, सुहास देसाई ठाणे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक, प्रकाश पाटील, गौरी किशोर आंग्रे सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, युवा उद्योगपती श्याम जाधव, समाजसेवक सुजित पाटील, समाजसेवक सुचित सुतार, समाजसेवक संतोष तोंडकर, भावना घाणेकर प्रत्यक्ष सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभाग प्रमुख नवी मुंबई, चंद्रकांत पाटील जिल्हाध्यक्ष नवी मुंबई, सलुजा सुतार मॅडम महिला जिल्हाध्यक्षा नवी मुंबई यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्र, चाहते आणि विभागातून ज्येष्ठ मंडळी, महिला, पुरुष, लहान बालक बालके हजारोच्या संख्येने उपस्थित राहून असा आगळा वेगळा वाढदिवस संपन्न झाला। पाहुयात यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली आपली प्रतिक्रिया। अन्य तर तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं, अन्य करतच राहतात आणि अन्य करतच राहणार हमेशा। आणि अन्नूला वाढदिवसाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। माझा लहान भाऊ आहे आणि जो जिथं सांगेल तिकडे मी उभा राहणार। तो सांगेल तिकडे उभा असतो। आज या ठिकाणी अन्नूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार उपस्थित आहे। तर एकच सांगतो की आज जो माहोल जो तयार झालेला आहे तो मनापासून आलेलं पब्लिक आहे आणि भविष्यामध्ये आमच्या ताई गौरीताई या इलेक्शन लढणार आहेत
तर इथली जी धनाढ्य शक्ती आहे त्याला एक शैक्षणिक म्हणतात ना, एक पैसा दिलेला संपून जातो, पण हे शैक्षणिक जे पेन वही जी दिलेली आहे ना, ते पुढे जाऊन त्या मार्फत IAS IPS वगैरे होईल, तर कुठेतरी जाऊन अण्णूभाईंचे जे ऋणी राहतील ते, की त्यांनी कुठेतरी एक सरकारी यंत्रणेमध्ये माणसं जोडलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ती गरज आहे. अण्णूभाईंचे जे लढे चालू असतात ते हुक्क्याविरोधी म्हणा किंवा दारूबंदी हे बाकीच्या गोष्टी, तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने की जे कुठले पार्ट्या असतात दुसऱ्या की ते फक्त स्वतःच्या मोठेपणासाठी करतात, पण अण्णूभाईंचं हे आहे की स्व खर्चातनं ते करतात. तर त्यामुळे सर्व पब्लिकने अण्णूभाईंना सपोर्ट करा. गौरीताईंना पण इलेक्शनला आपल्या मतदार रूपी ह्याच्यामधून सपोर्ट करा आणि चांगला जो म्हणतात ना हाडामासाचा कार्यकर्ता म्हणतात त्यानुसार, की ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वजण सोडून गेले पवार साहेबांना वगैरे, पण त्यांनी स्वार्थ न बघता म्हणतात ना, एक नेता जो म्हणतात ना की एखाद्याचा टॅटो आपल्या अंगावर काढायचा, तो टॅटो काढल्यानंतर आयुष्यभर ती आपल्या मोहर पडते, पण त्यांनी पुढे मागचा विचार न करता जितेंद्र आव्हाड साहेबांना जे गुरुस्थानी ठेवून त्यांनी त्यांच्यावर जे मरण तर त्यांच्यासाठी जगन तर त्यांच्यासाठी ही जी वृत्ती ठेवली, त्यानुसार खरंच म्हणतात ना, जो आत्म्यापासून म्हणतात ना की तो गुरु शिष्याचं जे त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे, की जिथं ठाण्यासारख्या ठिकाणी एक कलंक लागल्यासारखं एक उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रामध्ये, त्या जागी त्यांच्याकडनं एक प्रामाणिकपणाचं जे उदाहरण आहे ते खरंच वागण्याजोगं आहे. आणि अण्णूभाईंना असंच सर्वांकडनं आशीर्वाद भेटो, त्यांच्या ह्याच्यामध्ये उन्नती होत राहावं, राजकारणात सक्सेस व्हावं, हेच आमच्या सर्व शांभव शिंदे युवा मंच आणि मित्र परिवारातर्फे खूप खूप वाढदिवस शुभेच्छा. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र। सबसे पहले तो अनी भाई को जन्मदिन की बहुत बहुत मुबारक, और मेरी बहन जो है, मेरी भाभी भी है, उनको भी मैं मुबारकबाद देता हूँ कि इतना अच्छा मेरा भाई उनको मिला। ठीक है। दूसरी बात, मैं 1000 बर्थडे ना अटेंड किया, लेकिन ये जो बर्थडे देख रहा हूँ इसके अंदर कोई दिखावा नहीं है, ये लोगों को प्यार बांटा जा रहा है। वो आपने एक चीज बांटा, वो क्या था? टैप। ये पढ़ाई के लिए टैप, ये फ्यूचर दे रहा है। मिस्टर अन्नू आंग्रे बच्चों को फ्यूचर देने का कोशिश कर रहा है, बुक्स बांट रहा है, बैग बांट रहा है, ये दिखाने के लिए नहीं है, प्यार बांट रहा है। और मेरी बहन की तो फैन मेरी वाइफ है, क्योंकि इनका वीडियो मेरी बहन ने, मेरी वाइफ ने दिखाया कि जितना मुसलमान लोग को रमजान में, दिवाली में जितना हेल्प करते, तो मैं समझता हूँ कि जो लोग इमेज गिराने का कोशिश करते हैं ना, वो इमेज को गिराने से पहले सोचने का कि अन्नू भाई आंग्रे है कौन। इमेज को बदली करने का है ना, मौका देगा ना तो इमेज बदली करेगा, मोहब्बत देगा तो मोहब्बत देगा, नफरत से बात करेगा 1.5 लाख से भी ज्यादा सेना है। याद रखना, ये मोहब्बत का भीड़ है, पैसे का नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्या बात।